नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्कीम्स आल्या की वेगवेगळे वाद उभे राहतात. पण आता देवाभाऊ सहकार टॅक्सी या योजनेमुळं एक नवीन वाकयुद्ध छोटंसं एक ट्विटरवरती आपल्याला बघायला मिळालं. महाराष्ट्रातले भाजपचे नेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी या योजनेची माहिती दिल्यानंतर त्यावर आक्षेप घेतला आहे. तो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी. आणि त्यामुळं देवाभाऊ सहकारी टॅक्सी हे नेमकं काय प्रकरण आहे हे लोकांना कळावं म्हणून आपण त्यांच्याशी बोलतोय. काय नेमकं हे काय प्रकरण आहे? ओला, उबेर, रॅपिडो हे व्यवसाय करण्यासाठी या ठिकाणी सेवा ग्राहकांना देतात, प्रवाशांना देतात. आणि ॲक्च्युली ड्रायव्हरना पिळलं जातं. म्हणजे कमिशन मोठ्या प्रमाणावर कंपनी घेते. ड्रायव्हरला त्या ठिकाणी काम करावं लागतं, कर्जबाजारी झाला आहे. अशा वेळेला ड्रायव्हर नाही तर भागीदार बना, अशा प्रकारची योजना घेऊन मी आलो आहे, ज्याच्यामध्ये देवदत्त वाहतूक व पर्यटन सहकारी संस्था आहे, ती आज नोडल एजन्सी म्हणून काम करेल. यामध्ये या संस्थेचा कुठेही प्रॉफिट मेकिंग उद्देश 0% आहे. त्याचबरोबर हे स्वतः ड्रायव्हर शेअरहोल्डर असतील. म्हणजे जो नफा मिळेल तो नफा ह्या ड्रायव्हरना थेट मिळणार आहे. आणि ॲपच्या माध्यमातून जे ओला उबेरचं काम चालतं ते या ठिकाणी आमच्या या संस्थेच्या मार्फत त्या ठिकाणी चालणार आहे. आणि मग याकरता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, परिवहन मंत्री होते, आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे आमच्या संस्थेला ॲग्रिगेटर म्हणून या सहकार टॅक्सीकरता त्या ठिकाणी मान्यता त्या ठिकाणी मिळते. आणि उद्या त्या ॲग्रिगेटरच्या माध्यमातून आम्ही मुंबईकरांना MMR रिजनमध्ये चांगली सेवा त्या ठिकाणी देणार आहोत. मला एक गोष्ट याच्यामध्ये, देवदत्त संस्था जी आहे, तुम्ही म्हणालात की ती नोडल एजन्सी म्हणून काम करते, तर ती कुठली मुंबईची संस्था आहे आणि कोण त्याच्यामध्ये काम करते? देवदत्त ही सहकारी संस्था नोंदणीकृत झालेली आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून सहकारात काम करणारे कार्यकर्ते आहेत, ज्याचं व्यवस्थापन या ठिकाणी ते बघणार आहेत. आणि आपण बघाल की त्याचं सहकार टॅक्सीचं ॲप मॉडेल असेल, कर्ज प्रक्रिया कशी असेल, उपक्रमाचा उद्देश काय, उपक्रमाची वैशिष्ट्य काय, म्हणजे 0 कमिशन मॉडेल. खाजगी ॲप कंपन्या चालकाकडून 20 ते 30% कमिशन घेतात आणि हा टॅक्सी उपक्रम सहकारी तत्वावर त्या ठिकाणी. त्यामुळे चालकांकडून कुठल्याही प्रकारचं कमिशन घेणार नाही. ते मालक असणार, सभासद देवदत्त संस्थेचे सभासद होणार, शेअरहोल्डर्स त्या ठिकाणी होणार. आणि त्यामुळे सगळ्या योजनांचा लाभसुद्धा त्यांना मिळणार आहे. वाहन खरेदी करायची असेल तर संस्था त्या ठिकाणी मदत करेल. आणि डिव्हिडंडच्या अनेक या ठिकाणी वेळ जाईल, तांत्रिक सुविधा मिळणार आहेत, चालकांना फायदे होणार आहेत. आणि यामध्ये सहभागी होण्याची प्रोसिजरसुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे. आता मुद्दा असा आहे की देवाभाऊंचं नाव याला दिलेलं आहे, तर त्या देवदत्त संस्थेमध्ये म्हणजे देवाभाऊंच्या वरती प्रेम करणारे लोक आहेत की ते का अशाच पद्धतीने, म्हणजे नाव कसं काय त्यांनी निवडलं? आता मी आलो म्हणजे देवाभाऊंवर प्रेम करणारा त्यांचा निस्सीम कार्यकर्ता आहे, पाईक आहे त्यांचा. आता शेवटी क्रेडिबिलिटी हिला खूप महत्त्व आहे. कुठल्याही गोष्टीची एक आयडेंटिटी असते, विश्वासार्हता असते. आपण बघा, मला आठवत नाही कुठल्या राज्यात आम्मा कॅन्टीन होती, काय गैर होतं तेव्हा. आता जर टॅक्सी ही त्या ठिकाणी सहकार टॅक्सी, भारत टॅक्सी दिल्लीत चालू आहे, तशा प्रकारे सहकार टॅक्सी महाराष्ट्रात चालत असताना देवाभाऊंचं नाव असणं म्हणजे लोकांच्या मनामध्ये विश्वास राहील. जी संस्था चालवते तिच्यावर दबाव राहील की आपण नाव कोणाचं या टॅक्सी सेवेला दिलं आहे, त्याच्यामुळे वागणं चांगलं पाहिजे, सर्व्हिस चांगली पाहिजे, त्रास कोणाला व्हायला नको, सुरक्षेची काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळं नावात बरंच काय आहे. नावात काय असतं ना, नावाचंच सगळं असतं. आणि त्याच्यामुळे सहकार टॅक्सी चालवत असताना देवाभाऊ सहकार टॅक्सीमुळे एक आत्मविश्वास. कारण आजच मी ड्रायव्हर लोकांची बैठक घेतली, 2-4 युनियनची लोकं होती, 30-40 ड्रायव्हर्स होते. तर तेही बोललेत स्वतःहून की देवाभाऊंचं नाव असल्यामुळे इथे विश्वास आहे. ही छोट्या ड्रायव्हरची त्या ठिकाणी जर भावना असेल तर मला वाटतं मग त्या नावात बरंच काय आलं. नावाची निवड तुम्ही केली?
नाही, आमच्या सगळ्या सहकार्याने केली की या योजनेला नाव काय द्यावं. तर या ठिकाणी मग उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी आलं की राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतायत. तर त्यांच्या नादात CM च्या अनेक नावानी योजना असतात ना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना. ही मुख्यमंत्री सहकारी टॅक्सी आहे. तर त्या मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, तर जरा टची आणि चांगलं नाव वाटतं. देवाभाऊ त्यांनाही आवडतं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना देवाभाऊ बोलणं आवडतं. आणि इवन देवेंजी पण एकदा बोललेत की मला देवाभाऊ बोललेलं आवडतं साहेब बोलण्यापेक्षा. तुम्ही त्यांच्याशी बोलून हे नाव, म्हणजे त्यांना काही अडचण नाही आहे नाव? अर्थात नाव मला थोडं पेटंट दिलं आहे त्यांनी, त्यांच्या कानावर घातलं आणि तेही बोलत होते नाव वगैरे नको. परंतु बोललो साहेब तुमच्या नावामध्ये एक विश्वासार्हता आहे आणि मी करतो आहे म्हणजे ते नीटच असणार आहे. आणि तेवढा विश्वास आहे त्यांचा माझ्यावर. आणि त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना सांगितलं आहे. अगदी त्यांनी बैठकसुद्धा या विषयासाठी घेतली ना. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब होते आणि त्यांच्या उपस्थित मंत्रालयात आमची गेल्या 10 दिवसापूर्वी बैठकही झालेली आहे. ठीक आहे, पण आता अंजली त्यांचा ट्विट तुम्ही बघितलं असेल, तुम्ही त्याला उत्तर पण दिलं. त्या म्हणाले की तुम्ही विशिष्ट काय म्हणतात, त्यांनी असा एक प्रश्न विचारलेला आहे की विशिष्ट राजकीय व्यक्तिमत्वाशी जोडलेल्या नावाच्या उपक्रमाला बँकेकडून विशेष प्राधान्य दिलं जातं आहे, असं आहे का? मी त्या ट्विटचं अत्यंत साधेपणात उत्तर दिलेलं आहे. खरं म्हणजे अंजलीताईंचे आमचे चांगले संबंध आहेत. मला फोन करून जर विचारलं असते नेमकं काय आहे, त्या सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्याच्यात सामाजिक बांधिलकी किती त्यांच्या लक्षात आलं असतं. आता कर्ज देणं बँकेचं काम असतं. मी काय वेगळं काय करत नाही ना. असं पण टॅक्सी रिक्षाला आम्ही कर्ज देतो, त्याचप्रमाणे हे कर्ज आहे, हे नॉर्मल कर्ज आहे. फक्त बरं काय, आता ॲग्रिगेटर शासनाची जी संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत जाणार आहे. बरं इथे आम्ही काय प्रॉफिट कमावणारे लोक नाही होत ना, हे त्या ड्रायव्हरच्या हितासाठी करतो आहे. आणि त्यांनी जे सांगितलं ना, बेरोजगार, कृषी, त्यांनी जरा माझ्या कामाची जर जवळून समजून घेतलं असतं. कृषी बोलत असता मी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या साखर कारखान्यांना पैसे दिले. त्या ठिकाणी आपण शिक्षण संस्थांना सदाभाऊंसारख्या मिलिटरी स्कूलला पैसे दिले. आमच्या बच्चू कडूंच्या प्रक्रिया उद्योगाला मी संत्रा प्रक्रिया उद्योगाला पैसे दिले. बेरोजगारांसाठी मी त्या ठिकाणी मुंबईत लाडक्या बहिणींसाठी 0% व्याजदराची योजना आणली. गिरणी कामगार, माथाडी कामगारांना आपण सामाजिक बांधिलकीतनं पैसे देतो आहे. मला वाटतं त्यांनी माहिती असून पण केलं आहे, कारण का घाई केली त्यांनी. नेमकं योजना काय आहे ते जरा समजायला थोडा त्रास घेतला असता तर मला वाटतं त्यांनी माझ्या कौतुकाचं ट्विट केलं असतं. परंतु मला त्याच्यावर काय त्यांचा आक्षेप घ्यायचा नाही आहे. मीडियात जाणं, ट्विट करणं हा त्यांचा नित्यक्रम आहे. पण त्यांनी असं म्हटलं की कर्ज वाटपाचे निकष जे काय आहेत, त्यांनी तुम्हाला परत एक प्रश्नांची यादी दिली ना. व्याजदर आणि परतफेडच्या अटी काय आहेत, लाभार्थींची निवड प्रक्रिया कशी असेल. आता ह्यातला हे वरचं तर ठीक आहे, पण खाली त्यांनी असं विचारलं आहे की इतर टॅक्सी चालक, सहकारी संस्था किंवा उद्योजकांनाही याच अटींवर कर्ज उपलब्ध आहे का, आणि मुंबई बँकेकडून कोणती विशेष सवलत धोरणं आहे काय? नाही, 100% आम्ही सवलत तर देणारच. कारण ते घाम गाळतात मुंबईतले जे टॅक्सी ड्रायव्हर, त्यांना त्या ठिकाणी मदत होण्याची आमची भूमिका आहे. आणि त्यांना काय हवं आहे काय नको आहे ते धोरणाची कॉपी त्यांना पाठवून देऊ आपण. पण त्यांना त्या ठिकाणी समजेल. मला वाटलं त्यांनी समजून घ्यावं. नुसतं मीडियात त्या ठिकाणी ट्विट प्रतिट्विट करण्यापेक्षा त्यांनी बँकेत यावं. त्यांना जी पाहिजे ती माहिती देतो आणि त्यांनी योजना समजून घ्यावी. मला वाटतं योजना समजून न घेता, वस्तुस्थिती समजून न घेता त्या ठिकाणी बोलणं हे मला वाटतं इमॅच्युअर्ड बोलणं असं मी त्या ठिकाणी मांडतो. पण ठीक आहे, त्यांना लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे, त्यांना बोलू दे. पण त्यांना जी माहिती हवी ती माहिती आपण त्यांना देऊ. ते काय अथॉरिटी नाहीत की त्यांना दिलं पाहिजे. आमच्याकडे संस्था असले की रजिस्टर असतं, कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट असतं, बँकेला नाबार्ड RBI असतं. ह्या चेक करणाऱ्या अथॉरिटी या सगळ्या गोष्टी चेक नित्यनेमाने करत असतात. ते म्हणतात की कोणत्याही काय राजकीय ब्रँडिंग जे केलेलं आहे तुम्ही, म्हणजे ठेवीदारांच्या पैशातून वित्तपुरवठा होतोय, पण राजकीय ब्रँडिंग नैतिकदृष्ट्या योग्य आहे का, हा प्रश्न विचार. आता हे प्रश्न काँग्रेसला विचारा ना. संजय गांधी निराधार योजना आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, नेहरूंच्या नावानं योजना, इंदिरा आवास योजना, हे काय आहे? राजकीय नेत्यांच्या नावाने त्या ठिकाणी अनेक योजना आहेत ना. त्याच ब्रँडिंग काय आलं? बरं, ब्रँडिंग केल्यानं नाव ब्रँडेड आहे. माणूस ज्याचं नाव दिलं आहे त्या नावामध्ये विश्वासार्हता आहे.
बरं, तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, नागपूरचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नावाने दिलं आहे. सगळीकडेच त्या ठिकाणी मीडिया फोकस, सगळीकडेच राजकारण मला वाटतं करू नये. त्यांनी माझ्या सर्व सामाजिक उपक्रमांची नीट माहिती घ्यावी. त्यांना माहिती आहे की नाही मला माहीत नाही, किंवा माहिती असूनसुद्धा मीडियासाठी ते करू शकतात. त्याच्यामुळे मला काय, त्याच्याशी आपला उद्देश चांगला आहे, लोकांसाठी चांगलं करतो आहे. किती टॅक्सी येणार आहेत म्हणजे सुरुवातीच्या काळात? सुरुवातीच्या काळात आपला 2000 टॅक्सींचा 2000 मोठा आकडा. मोठा आकडा आहे. 2000 पहिल्या फेजमध्ये, त्यातले 500-500चे आपण स्लॅब करू. आणि टॅक्सीला उद्याच पैसे देत नाही, जे टॅक्सी ड्रायव्हर आहेत त्यांना त्या ठिकाणी आमच्याशी कनेक्ट करून त्यांना या सेवा देणार आहोत. टॅक्सीचं कन्व्हर्शन EVमध्ये असेल ते आपण करणार आहोत. आणि नवीन होतकरू टॅक्सी ड्रायव्हरला जर पैसे हवे असतील तर आम्ही बँक जे रेग्युलर कर्ज देते तसे पैसे देणार. आता याच्यात मी काय करतो आहे, जे लाडक्या बहिणींच्या बाबतीत मी केलं, अंजलीताईंनी जरा समजून घ्यावं. मी 0% व्याजदरात मुंबईत लाडक्या बहिणींना पैसे देतो आहे. कसे काय, तर शासनाच्या 4 योजना मी मुंबई जिल्हा बँकेशी त्या ठिकाणी कनेक्ट केल्या आणि त्या कनेक्ट करून व्याजाचे पैसे ते महामंडळं देत आहेत. तशाच प्रकारे माझा विचार आहे की या ठिकाणी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल, हे 12% व्याजाचा परतावा देतात. तर हे टॅक्सी घेताना सुद्धा त्या व्याजाचा परतावा दिला तर विदाऊट इंटरेस्ट टॅक्सीला पैसे त्या ठिकाणी देता येतील. त्याच्यामुळे अतिशय सामाजिक भावनेतनं आणि सुरक्षेच्या भावनेतनं, त्याचबरोबर इथल्या स्वाभिमानाच्या भावनेतनं ही योजना पुढं त्या ठिकाणी आणू पाहतोय. महिलांसाठी काही त्यात महिला असणार आहेत का? महिला टॅक्सी चालकांना जर एखाद्याला वाटलं की मला टॅक्सी चालवायची आहे, मला त्याच्यामध्ये अर्थपुरवठा पाहिजे, या ठिकाणी युनियनची बैठक घेतली. 30-40 प्रतिनिधी होते, त्याच्यामध्ये 2-4 महिला ड्रायव्हर प्रतिनिधीसुद्धा होत्या. आणि मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग घ्यावा अशा प्रकारचा आमचा आग्रह असेल, किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती, प्रोत्साहन त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न असेल. आणि महिलांनासुद्धा जास्तीचा सहभाग कसा करता येईल आणि त्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीनंसुद्धा प्राधान्यानं आम्ही विचार करू. आता शेवटचा प्रश्न आहे की कधीपर्यंत पहिला लॉट कधीपर्यंत अपेक्षित आहे? नाही, आता ॲग्रिगेटर पॉलिसी मला वाटतं काल परवा फायनल झाली, ती आता प्रसारित होईल. आता ॲप आम्ही लोड केलं आहे. आता आम्ही ज्याला ऑनलाईन कनेक्टिव्हिटी बोलतात ते लोकांची सुरू झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं ॲप रेडी आहे. ॲप रेडी आहे. ॲप ह्याच्या ओपन पण केला आपण, ॲप मार्केटमध्ये पण. आता ॲपवर नोंदणी पण सुरू झाले, रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. ॲप आपण उत्तम ॲप त्या ठिकाणी बनवलं आहे. आणि मला वाटतं हा धंद्याच्या दृष्टीने ना बँकेच्या ना संस्थेच्या का ना माझ्या केलेला हा उपक्रम आहे. हा ड्रायव्हरना त्या ठिकाणी भागीदार बनवण्याचा विषय आहे की जे कमवाल त्याचे भागीदार तुम्ही आहात. तुम्ही कष्ट करताय, तुम्ही दिवसाचे 400 रुपये कमवताय आणि त्या ठिकाणी दलाल एजन्सी तुमची असते ती त्याच्यावर 500 रुपये कमवते. म्हणजे घाम गाळणारा त्या ठिकाणी त्याला कमी पैसे आणि AC मध्ये बसून टेक्निकल गोष्टी करून जास्त कमवणार. तर मला वाटतं की ते होता कामा नये. कष्टाचे घामाचे पैसे त्याला प्रॉपर मिळाले पाहिजेत आणि त्याचा सन्मान झाला पाहिजे त्याच्या श्रमाचा. हा यामागे आमचा उद्देश आहे. म्हणजे पुढच्या 6 महिन्यात ही टॅक्सी आपल्याला मुंबईच्या रस्त्यावर दिसेल? नक्की नक्की, त्यापेक्षा लवकर दिसू शकेल. तर हे होते प्रवीण दरेकर, ज्यांनी ही नेमकी काय योजना आहे, ड्रायव्हर नाही भागीदार बना, हे त्याचं पोस्टर आहे. आणि सहकार टॅक्सी सेवेची म्हणजे त्याची वैशिष्ट्य पण दिले. 0% कमिशन, आपल्या कमाईवर आपला पूर्ण हक्क. म्हणजे जसं ओला उबेरमध्ये ओला उबेर त्यांचं कमिशन काढून घेतं, तसं कमिशन या मध्ये कुणालाही काढून घेता येणार नाही. डायरेक्ट पैसे जे आहेत पूर्ण पेमेंट त्या चालकाला मिळेल. अधिक उत्पन्नाची संधी आहे, जास्त फेऱ्या, जास्त कमाई त्यांना करता येईल. महिला चालकांसाठी विशेष पावलं त्यांनी उचललेली आहेत. याच्यामध्ये विम्याची पण सोय आहे, प्रशिक्षणसुद्धा दिलं जाणार आहे. त्यासोबत डिजिटल पेमेंट सुविधा आणि CNG EVला प्राधान्य असणार आहे, म्हणजे ग्रीन फ्युएलला प्राधान्य जास्त असणार आहे. त्यामुळे हे पोस्टर जे आहे हे लॉन्च केलेलं हे महत्त्वाचं आहे. ज्याच्याबद्दल आक्षेप घेतलेला होता अंजली दमानिया यांनी, तर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही ती संस्था आहे की ज्याचं देवदत्त पर्यटन व वाहतूक सहकारी संस्था, बरोडा स्ट्रीट, दाना बंदर, मुंबई, भारत चेंबर्समध्ये ऑफिस आहे. म्हणजे समजा जर कोणाला बघायचं असेल तर ते तिथं जाऊन पाहू शकतात.
हे सहकारी टॅक्सीचे ॲग्रिगेटर मॉडेल आहे आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये ही टॅक्सी जी आहे ती मुंबईच्या रस्त्यावर असेल. भाऊ, तुम्ही मुंबई तक्षी बोललात त्याबद्दल आपले मनापासून आभार. तुमचे काही प्रश्न असतील त्याबद्दलचे तर तुम्ही पण निश्चितपणे नमूद करा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळून जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.